संसार तो कोण लेखे आम्हाच के हारी जन आम्हाच के हारी जन आम्हाच के हरी जन संसार तो कोण लेखे आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन संसार तो कोण लेखे आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन संसार तो कोण लेखे आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन आम्हाच के हरी जन काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी करे आवडी उरे बंदी करी आवडी उरे बंदी करी काळ ब्रह्मानंदी करे आवडी रात्री के नायक जनता रात्री जाता दिवस रात्री जाता दिवस रात्री जाता दिवस चोपडी के जनता रात्री जाता दिवस रात्री जाता दिवस रात्री जाता दिवस काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी करे आवडी उरे बंदी करी आवडी उरे बंदी करी काळ ब्रह्मानंदी करे तुका म्हणे ब्रह्मरसे होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन कामने ब्रह्मरसे होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन तुका म्हणे ब्रह्मरसे होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन कामने ब्रह्मरसे होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन होईल सरसे भोजन काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी करे काळ ब्रह्मानंदी जेवण नव्हतं काय काळ ब्रह्मानंदी करे आवडी उरे बंदी आपण इथं आहे आवडी उरे बंदी करी आवडी उरे बंदी करी काळ ब्रह्मानंदी करे आवडी उरे आवडी उरे आवडी उरे कुमारी संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेले अभंगातून शास्त्र आणि अनुभव तीन गोष्टी लक्षात ठेवा. एक शास्त्र, अनुभव आणि पटविण्यासाठी युक्ती वापरलेली असते. युक्तीनं पटवायचं. दृष्टांत द्यायचा. गोष्ट सांगितली म्हणतात माणसं नाही, पण दृष्टांत दिल्याशिवाय पटत नाही. कुणाला कीर्तनात हसवाय जमते, कुणाला चांगलं सांगायचं, कुणाला भक्ती सांगायची, कुणाला शास्त्र सांगायचे. जे जमल ते करायचं. हां, उगाच धांगडचिंगा करायचा नाही. मला डावात घ्या, नाहीतर
सगळं मोडणार म्हणायचं नाही. हा सांगतो आणि कौतुकानं ऐकायचं एकामेकाचं. काय ऐकायचं? कौतुकानं. हा बरोबर. चिंतन करायचं, कौतुकानं ऐकायचं. मी सांगतोय मी सगळं 100% बरोबर आहे असं धरीतच बसायचं नाही. शास्त्राशिवाय व्यवहार चालत नाही. शास्त्र आहे. आता संसार तो कोण लेखे असं म्हटलं. हा लेखे शब्दाचा अर्थ कसा होतोय? देखे पाठ आहे काय? सुधारलेला पाठ देखे आहे. देखे म्हणजे बघणं, लेखे म्हणजे गणित करणं आहे. पडताळून बघणं. लेखे म्हणजे पडताळून बघणं, खरं खोटं त्यातलं काढणं आणि निश्चित ठरवणं. जेवढं काटेकोर संतांनी सांगितले ते शास्त्रकारांना सुद्धा जमायला नाही. इकडे तिकडे झालंय. शास्त्रकारांचं इकडे तिकडे झालंय, संतांचं इकडे तिकडे झालेलं नाही अजिबात. तुम्हाला ऐकाय सवड नाही तर मी ते ठाण मांडून बसलो असतो. हे शास्त्रकार कसं चुकल्यात आणि संतांचं कसं बरोबर दाखवलं असतं. अभ्यास करायला वेळ नाही, आपलं भाग्य बी नाही म्हणूया. आणि आम्ही डॉक्टर पेशली टाइम द्यायचं आणि त्याने त्या दिवशीच रजा काढायची आणि प्रेस मागं घेऊन यायचं. असं आमचं होते, दैवी आमचं असं. आम्हा सखे हरिजन. हरिजन गांधीजींचा शब्द वेगळा आहे, मागासवर्गीय समाजासाठी वापरला आहे. आणि हरिजन हा वारकऱ्यासाठी भगवत भक्तासाठी संतांनी शब्द वापरला आहे. अवघे हरिजन मिळवणी. तुकारामाचं मोठ्यानं हाक फोडलेले आहे. या रे हरिदासानो या रे हरिदासानो हरिजन शब्द इथं हरिदास असा वापरलाय. कसा वापरलाय? या रे हरिदासानो जिंकू कळी काळा संसार तो कोण लेखे. संसार म्हणजे तुम्हाला एक सांगतो, दुथरपायातलं वर्णन करावं लागतंय. आमची लेकरं बाळ भांडी कुंडी याला तर मी संसार म्हणतोय. संसार
आचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तरे कृपया अपारे तारी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळ हरे असे अष्टक केलेले आहेत. आनंदान देवाच्या पुढ्यात बसून टाळी वाजवून म्हणायसाठी केले. कुठंच सवय आहे बसायची आम्हाला, वेळ नाही म्हणता. बसायची सवय नाही का वेळ नाही, खरं सांगायचं हा. बसायची सवय नाही, बसायची सवय लावून घ्या लागते. ढुंगणाची बैठक लागते परमार्थात, मेंबरीची बैठक लागते आणि अंतकरणाची बी बैठक लागते. ह्या 3 बैठकी जाम झाल्या अभ्यास होतोय. ढुंगणाची बैठक नाही 2 तासात इकड तिकड. अंतकरण शेत 11ला सपवील नव रामकृष्ण हरीपासून सुरू. माझा एक स्वभाव आहे, वाढलं तर वाढत बी जाते. आणि गंमत कशी आहे सांगतो तुम्हाला. चित्त हलत आहे आणि चित्त आणि ह्या 2 बैठक आल्या की मेंबरीकडे काही जायचंच नाही. मेंबरीत घुसलं की ते बाहेर पडतच नाही, मग ते थांबतंय. ते आमच्या मेंबरीच्या बैठकीपर्यंत आमचे विचार जाऊ शकत नाही. गेले असते तर असं सांगितलं असतं काय, क्षणोक्षणा हते. विचार करा सांगायला लागला असतं नित्य काय अनित्य काय. नित्य आहे तो देव, अनित्य आहे तो संसार. नित्य अनित्य कळून घ्यायला पाहिजे. ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सता. संग्रगीतेत सांगितलंय घटकावर बसून कळवून घ्यायला पाहिजे. ना सतो विद्यते भाव, खोटा रुपये आहे त्याला आता तरी भाव आहे. मग संसारात सगळा खोटा रुपये का अर्धा असू दे, तरी पण ह्या संसारात आल्याशिवाय परमार्थ कसा करणार ते बी सांगा. पटवून घ्यायचं, माझं खंडन केलंय म्हणायचं नाही, आत्मपरीक्षण करायचं. संसाराची माया अनित्य का ब्रह्माच्या दृष्टीनं माया अनित्य. ब्रह्माच्या दृष्टीनं माया अनित्य आणि संसाराच्या दृष्टीनं हे कुणाचं कार्य आहे. कीर्तन सुद्धा कुणाचं कार्य आहे. मायेनं जर द्वैतता आणली नसती, 2 हात दिलं नसतं, टाळी वाजली असती काय, 2 होठ दिलं नसतं, बोलणं झालं असतं काय, मायेनं द्वैत केलं नसतं तर मी भक्त तू देव असं झालं असतं काय. निर्गुण ब्रह्म जगाचा अधिष्ठान ही गोष्ट खरी आहे. पाटलान शेताकडे जावा का बाकड्या बसूनच संसार करून घ्या. कसं करा. एक तर पाटील नाव राखू नये आणि राखला असलं तर खुरपा हातात घेऊन या. मी सरळ सांगतो त्या पाटीलची शोभा गेली. परमार्थ सुद्धा असा आहे, करून घेणं करणं. 4 पैसे खर्च करतात माणसं, येणार जाणार देतात, तिथेही पुण्य होत आहे, श्रवणही मिळते चांगलं. हे करून घेणार पैसे खर्च करून. आणि स्वतः करणे आहे. स्वतः करण्यात कल्याण आहे म्हणून आपुली आपण करा सोडू. किती कीर्तन ऐकले तर पुण्य होईल,
पूर्ण कळून घेतलं तर काय होईल? ज्ञान होईल. हा, मग आता पूर्ण कळून घ्यायची तर रुची कीर्तन जमतील का सप्त्यापुरतं जेवढं करायचं? मग द्वादशीला आठवणीत काहीच तुमच्या राहत नाही. किती माणसं वाढत्यात, किती शिजवलंय, पुरतंय का आणि करावं लागते, हे गावच्या मंत्राला विचार करायला लागतो का नाही? त्यावेळेला गुळगुळीत होते फाकच. भांगलन करायला पाहिजे. खरं तुडवून चालतंय का पीक? चिकोल झालेल्या डाळ्यावर पाय पडला तर आळं मातीत गेलं तर मग भांगरून काय करायचं? तसं आमचं काम थोडं आहे, खरं चिखलनच जास्त आहे. चिकोल करायचा असला तर भात रवायच्या आधीच करायचा, मग रवायचं. पेरलेल्या भातात असा चिकोल करून चालत नाही. ध्यानात घ्यायचं चांगलं. ब्रह्म हे अधिष्ठान, कारण ब्रह्मशास्त्रकार म्हणतात. कार्य सांगायसाठी कारण सांगतात, त्याला कारण म्हणणं बी सोबत नाही. मग आता निर्गुणाकडून जगत झालं नाही तर कुणी केलंय? माया अनादि मानली का सत्य मानली? अनादि मानली. जन्म कुणापासून झाला हे सांगता येत नाही. जीवाचा सगळ्या संचय ह्या कल्पाच्या अंती मायेच्या आश्रयाला असतोय. आणि जीवाच्या कर्मानं हे जगत निर्माण करावं असं चैतन्याच्या संगतीत मायेला सुचतंय. काय होतंय? आमचं प्रारब्ध भोग द्यायला उठलं की जग निर्माण करावं असं मायेला वाटतंय. मी मागच्या कल्पातलं सांगालोय. लोकांना मागचा जन्म मान्य नाही, पण सृष्टीचा कल्प मागचा सांगालोय. आम्ही शिष्य भोळसाटांचा आहो का करकरीत गुरुचा? कसा? वारकऱ्या इतर वेळा भोळा असावं, पण विचार मांडताना भोळसटपणा करू नये. संतांचं सांगणं धारवाडी काटा, इकडे बी गॅमवर जाणार नाही, गुंजवर म्हणा इकडे बी जाणार नाही. कुठं? आता भावरूप कल्पित माया जगाला कारण मानली आणि आजरट कुणाचं मानलं? जीवाचं. आता जग झाल्यावर जगात शिस्त असावी म्हणून त्यांना काहीतरी कायदा पाहिजे का नको? काय पाहिजे का? तो जुना कायद्यामध्ये म्हणून लिहिलेली स्मृती. कोणी? आता तिच्याबद्दल सगळ्यांचा वाद आहे. कोणाबद्दल? मनुस्मृती एवढीच नाही, 40 श्रुत्या अनुभवा स्मृत्या चालत्या. किती? स्मृती एक ग्रंथ आहे हो. असे वशिष्ठापर्यंत विश्वामित्रापर्यंत प्रत्येकाने आपल्या आपल्या स्मरणानं ह्या जगाचा धर्म कसा असावा हे लिहिलेलं, एकेकाने लिहिलेला एक एक ग्रंथ आहे. तुम्ही जशा कादंबऱ्या लिहिता तुमच्या अनुभवान तसं. कसं? अशा 60 स्मृती आहेत. किती? प्रचलित आहेत 40. म्हणजे चालूवर असताना अभ्यास करत असणार किती आहेत? 40. त्यात म्हणून लिहिलेली जी स्मृती आहे. आता वाद इथं ब्राह्मणवाद आहे. सांगतो संस्कृत भाषा आली की. मनू कुणाचा मुलगा?
त्याचंच नाव इक्ष्वाकू म्हणून असं आहे. सूर्याचा मुलगा. चौथ्या अध्यायात सकाळी जाऊन बघायचं. मी म्हणतो एवढ्यावर भरोसा ठेवायचा नाही. माझी चुकबल झाल्याची मला द्यायची, काय वाईट नाही. चुकला असलं दुरुस्त करावं, काय बिघाडलं. सूर्य हा राम सूर्यवंश आहे. पांडव चंद्रवंश आहे, सोमवंश आहे. चंद्रापासून ज्यांची उत्पत्ती झाली ते चंद्रवंश आहे आणि सूर्यापासून झाली ते क्षत्रियात घराणी. ही दोनच आहेत. कुठले? पवारातले आणि पवार, असलं पवार तसलं पवार असं काय नाव आहे. ऐकल्याचा का ते? 3 गट आहेत त्यांच्या. त्यातला क्षत्रियातला धार पवार हा उच्च पक्ष आहे, म्हणजे क्षत्रिय पक्ष आहे. आता धार पवार याची तुम्हाला गंमत गोष्ट सांगतो. धार म्हणून गाव आहे तिथं उत्तर प्रदेशात. कुठं? त्या धारेचे पवार राहत होते. राजकारण करणारी माणसं होती ती जेवढी शिवाजी राजापासून अमक्या राजापाशी तमक्या राजापाशी होती तेवढे हे सगळे जागीरदार, इनामदार, पाटील असं लागले. आणि शेतात माझ्यासारखी रोजावली ती कुणबी झाली. त्यातलीच ती. कशातली? राष्ट्रासाठी लढणारा एक पक्ष. पगार जरी मिळाला तरी मिलिटरीचं जायचं म्हणजे बायकोचं कुकू पुसून जायचं का ठेवून? खरं सांगायचं. मिलिटरीवाल्याला मुलगी द्यायची तर सुद्धा कुकू पुसून दिल्यावरच जमा नाही. बाकीची परत आल्यात लढाई झाली नाही, पेन्शन घरघरीत मिळते, बरं आहे का? नवीन आणि नोकरी मिळते दुसरी. पण जर झाला गोंधळ तर मी काय म्हणतो ऐकून या. म्हणून राष्ट्रासाठी लढायची हिंमत ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. मला सांगा, मराठ्याने आम्ही राष्ट्रासाठी लढतोय का पोटासाठी लढतोय हे जर ध्यानात ठेवलं असतं तर परक्यांच्या ताब्यात देश गेला असता. काय रे? औरंगजेबाचं घरानं दिल्लीत निवांत. कर गोळा करायचा तुम्ही, नेऊन टाकायचा तुम्ही. त्यानं द्यायच्या एसटी नोकऱ्या मराठ्यासने जहागिरी. आणि द्याज घेऊन लगेच नव्हती पहिली. गणपतीचा चिकोल गणपतीला लावणार बाबा, सासून असंच म्हणायचं काय? तुझं येणार ते तुला खर्च करणार. भाषा कळते ना मग. सगळी भाषा पाठ असावी आपल्या संस्कृतीतली. बोलणं चांगले पाठ असावं. ग्रंथात शक्यतो ग्रामीण भाषेतले ग्रंथ शब्द जास्त आहेत. गंमत अशी आहे, लढले मराठे, राष्ट्रासाठी लढले का पैसा मिळवासाठी लढले? जहागिरीसाठी लढले का राष्ट्रासाठी लढले? अवघड आहे इथं. जहागिरीसाठीच लढले म्हणायची पाळी आली. शिवाजी राजाने जे सैन्य गोळा केलं त्यांना जहागीर दिली नाही म्हटल्यावर शिवाजी महाराजाकडनं लोक कमी झाले का जास्त झाले? बर, आसनात कमी, त्या कमीनीच आमचा धर्म राखला का ह्या जास्तीने राखला? मग सत्य थोडं जरी असलं
तर 22 टनाचा बोजा त्याला काही करीत नाही, लक्षात ठेवायचं. सत्यापुढं शानपणा नाही, सत्तेपुढं नव्ह, सत्यापुढं होते. आणि सत्य नाम वस्तू आहे ती परमात्मा. कोण? देव आहे. तो तुका म्हणे तो अणूचाही गाभा, अणू तरी दिसत नाही आणि त्याचा गाभा म्हणजे अति सूक्ष्म असेल एवढा देव सूक्ष्म आहे. काय घ्यावे गगनाचे पदरे गाळून या म्हणतात. गगनाच्या पालवे, पालवे म्हणजे पदरानं गाळून घ्यावं म्हणतात. एवढा बारीक आहे रे. केवढा? आणि झाला तर सगळ्या जगापेक्षा मोठा आहे. सर्वाधी सर्व साक्षी तो ग बाह्य खलविदम म्हणजे दिसणारे ऐकायला मिळते हे सगळं जग ब्रह्म आहे असं सरळ म्हणतात. मग पाठ करून असं नुसतं सांगितलं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि परोक्ष ज्ञान संगत घालून सांगणाऱ्याला पंडित म्हणतात. संतत्व येत नाही हा सांगतो. जड अप्रोक्ष ज्ञान अनुभव व्हावा त्या ज्ञानाचा. ऐसा ज्याचा अनुभव, 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 विश्वदेवा सत्यत्वे, विश्वदेवा सत्यत्वे, देवतया जवळी आहे, देवतया जवळी आहे. विश्वदेवा विश्वदेवा ब्रह्म सत्य जगन मिथ्या ही गोष्ट खरी आहे. कुठं आहे? त्याला निर्माण करणारी मायाच असत आहे, होय का नाही? पडद्या पाणी दिसलं सिनेमाच्या, पडदा भिजत नाही आणि आग दिसली तर जळत नाही. मग ते डावत्यात दिसतंय ते खोटा एवढं म्हटलं झालं. आता इथं प्रबंधनात ते काही दिसतंय सगळंच खोटं आहे. खरं आहे ते आत आहे आणि खोटं आहे ते बाहेर आहे. पण या खोट्याची संगत करायला पाहिजे का नको? मी विचारतो फाकून लोकांनी, कार्डाला महत्व का डबड्याला? मग कार्डाला महत्व, डबडं नसल्यावर कार्ड घालता कुठं? डबडं पाहिजेच. हे डबडं मायावीच आहे. कुठलं? पंचभूतातलं आहे. पंचभूत मायेपासूनच केलेले आहेत ना. कृती जेवढी झाली ती माईकच आहे.
त्यांच्यात एकमेकाचा संबंध घडवून आणणं हे ईश्वर शक्तीचं काम आहे आणि ते काय दिसून येत नाही. फौजदारनं कापडं खाकी घातली नाही तो सरकारी माणूस कशावर म्हणायचा? काय म्हणता? हा ओळखल म्हणून त्याने युनिफॉर्म केलाय. युनिफॉर्म ना तुम्ही तेवढे युनिफॉर्ममध्ये राहायचं आता मरता मरता सांगतो. रुमाल असावं डोचक्याला कसला तरी असं ना धोतार असावं. लईच कीर्तन बरं दिसतंय. बरेच देसाई बी असावं. देसाई बी बरंच असावं हो. असाई बी बरं असावं देसाई पण बरं असावं. तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय ही पॅन्ट आता बायको नेऊन टाकणार दगड घालून नदीत आणि ती कुठलं तरी धरणाची नदी असं सगळं जाऊन अडकलं की मळीतनं नदी जाणार. त्याच्या घळघळी धोतार नेसलं तिकडे 2 शेवटं भाकरी बांधाय गावत्यास. उरल्याला 2 शेवट भाकरी बांधाय गावत्यास. मधलं असलं घट तर बायका वाखळाला घालत्यात. तुझ्या या पॅन्टातनं सुई वडलं हा काय म्हणता? झडत 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 गेलं तर काम होते हो. पोतं फाटका असतंय. खळ्याच्या काठाला टाकाव का घरात आणून ठेवा. आता पावसात चिडचिड झाली पाय राड झालं पुसाय होते का नाही? काय म्हणता? त्याच्या ओळखायचं. खळ्याच्या काठाला पोतं टाकतोय संसार करील का नाही तिथं ओळखायचं. हे बघा रत्न महत्वाचं का कापड महत्वाचं? रत्न म्हणजे खडा असतो. आता ते बांधाय पाहिजे म्हटल्यावर फडकं पाहिजे का नको? हा मग रत्न महत्वाचं का बांधलेली चिंदी महत्वाची? त्याचा सांभाळ व्हायचं काय पाहिजे? हा काय म्हणता? संसार करायचा तर येडी वाकडी पांगळी कासाना बाई तुली पुढे पाहिजे. बरोबर ना? तसं रत्न चांगला आहे कोट्यावधी रुपयाचा आहे पण त्याला बांधाय फडक जुन्या धोत्रातला असताना तुका म्हणे रत्न सार बरी उपकार बरी उपकार बरी उपकार रत्नसार. रत्न कशात पाकिटात घातलं चालत. माणसं बी ठेवायची ती पोत्यात आणि टोपल्यातच ठेवायची का कशात? नाहीतर कणस बिनस असली तर मुडा बांधायचा. ज्वारीची कणस जुनी माणसं बडवीत नव्हती. कारण सांगतो. बडवलं की गुस बाजूला जाते. गुस बाजूला झाली की त्याच्यात टोकं शिरत्यात. त्यापेक्षा नाही बडवलं की तिथं ते किडत नाही. मग ते जुंधळं पाडून पावडरीत घालून किडल्यापेक्षा तसं ठेवलेलं बरं का ना? करून बघायचा प्रयोग.
तुम्हाला गंमत सांगतो. जर हवामान लागलं नाही बियाला तर जणू बदल होतोय. काय होत आहे? उगवण पण झणझणीत वाढणार नाही. पाणी येतं पाणी. असा परिणाम होतोय. म्हणून चिंध्या बिंद्या बी बांधून ठेवा बऱ्या, दुडकीच्या भोपळ्याच्या असं चुलीच्यावर काठी असते, बांधून ठेवलं भाज बी होत नाही. आणि वाळायच्या आधी जरी ठेवलं तर ते चुलीच्यावर वाळते. हा तुमचं लक्षात ठेवायचं. आणि जणिके बदल होत नाही. जणिके बदल जर झाला तर पीक स्वाप सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कणस फुलं असली येतील तर तीळ योग याचा नाही. धोका येतो. ज्वारी पोसवल पिश्यात सगळे असतील, दाणं उठत नाही. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं. आता जणुके बदल का सांगावलं तुम्हाला मी? असं 7-8 पिढ्या पाठीमागं भजन केलेली माणसं असतात, त्यांच्या संगतीत राहून भजन केलं तर आमच्यात बी बदल होतोय. कशात? लक्षात आलं ना? एखादा बाबा चुकीच्या पद्धतीने पोर बाळ झाला, मग त्याचं पोर सर्वाय सरकार काय करतंय? आरोग्य खातं काय करतंय? DNA चाचणी करतंय. आणि DNA चाचणी ह्या मागच्या जन्मातल्या आईवडिलाच्या संस्कारावर असते, रक्तावर. तसं तुमची माझी सुद्धा ही DNA चाचणीच होती. येतात कशात? हे मागील अनेक जन्माचं DNA झालेलं आहे. तीच माणसं रामकृष्णाने म्हणा टेकतात. उगाच तुम्ही गाव भजन करायला म्हणलं शक्य नाही. ते वाड्या कोळ्याला नारद भेटला. कसला धंदा करता? वाट पाडा कोळी कहू नाम स्मरे तो वाल्मिको नामे उद्धरिले तिन्ही लोकू आपणा सहित निवाला. संगत चांगली लागल्यामुळं, नारदांनी सांगितल्यामुळं राजवैद्य असते का नाही, तो नाडी बघूनच ठरवतोय. काय माझ्यासारखा माणूस होता, त्याला तूप खायचा नाद होता. तूप खाऊन रोग झाला. आणि त्याला ह्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे नेलं. कोल्हापुराने परत लावून दिलं. बाबा म्हणले आमच्याकडे ह्याच्यावर का औषध नाही. मग नामदेव महाराजांसारखा राजवैद्य होता. राजवैद्य म्हणजे सगळ्या रोगा औषध देणारा वैद्याचं नाव पडले असा राजवैद्य. ती नाडी धरून वळी गेलं. ते म्हणलं तुम्हाला जरा तूप खायचा छंद जास्त दिसतो. तर म्हटलं तूप नाही खाल्लं की जगत नाही. म्हणलं अहो त्या तुपामुळे रोग झाला, तूप सोडल्याचा तर रक्षीला ते काही शक्य नाही. म्हणून आता कसा वाचवायचा त्याला? असल्या बी औषध देणारा पाहिजे, त्याला डॉक्टर बनायचा. डॉक्टर काही खरंच होतं तुम्ही? त्यानं असं औषध दिलं, हे औषध तुपातच मिसळून खा म्हणला. कशात? लांबण नको, मग बरं आहे म्हणला. पण तुपात मिसळून औषध दिल्यामुळे त्या औषधाबरोबर तूप खाता खाता तूप खायची भावनाच संपली. असला वैद्य असावा. नारद तसला वैद्य आहे, चोऱ्याकडे सोडलं. नाही कोल्हापूरला प्रभू डॉक्टर सारखं काय करता डॉक्टर? हे स्वार्थ डॉक्टर. इलाज नाही जाय त्यांच्याकडे, जगन म्हणून नव्हतं. उगाच सरवड्याची माणसं शिवा देतील, बाला नेला नाही. पैशाकडे बघितलं शिवाजीनं असं म्हणतील म्हणून न्यायचा. पैशाची म्हाताऱ्याची दोन्हीची वाट लागणार आहे माहीत आहे. आबरूची वाट लागू नये म्हणून घालवायचं पैसे.
सांगतोय तुम्हाला. गंमत काय झाली, प्रभू डॉक्टरसारखा डॉक्टर, मेंदू स्पेशालिस्ट, त्याच्या दारानं कॉलेजला मुलगी जायचो. अरे प्रत्येकाचा मेंदू स्पेशालिस्ट म्हणून लिहिले. म्हणले हिची जरा परीक्षा करा असं त्या पोरीच्या मनात आलं कॉलेजच्या. तशीच वया काकत घेतल्या, केबिनला गेली. डॉक्टर साहेब तर काय, तर म्हणले आमचे वडील आजार आहेत म्हणले, घेऊन या जाऊ म्हणले. अहो तीच नट सांगावलं म्हणले तुम्हाला. तर काय दारात कार उभा आहे, पण म्हणले ड्रायव्हर रजेव गेलाय, मला चालवायच नाही, म्हाताऱ्याला बसायला येत नाही म्हणले, ती गाडी चालवते त्याला. तेव्हा तुमचा ड्रायव्हर लावून द्यायची विनंती करतो म्हणजे. त्याने बेल वाजवली, ड्रायव्हर आला. मग आता ड्रायव्हर तिची गाडी आणायची घालवाय 2000 रुपये मागणं चालत त्याचा का आता चालत जायचं असंच ना. डॉक्टर साहेब बघ आमची गाडी घे तिथली आणि ही मुलगी काय म्हणते बघ. मग डॉक्टरच्या गाडीवर मागं पुढं अधिक चिन्ह असते की तांबडं. हा मुलगी बसली. ड्रायव्हरने विचारलं कुठं जायचं, गुजरीत म्हणले. कुठं, हिचं घर हा म्हणली कुठं आहे, पण गंगाविषयीला. आणि आता त्या ड्रायव्हर आमची गुजरीतचं हे 70,000 सोनं झाले. काय चांगलं 22 तोळ सोनं घेतलं तिनं. कुणी ड्रायव्हरला भेटली कुठे पाहुण्याची पोरग असेल ना, डॉक्टरना पैसे दिला असतील. कोणी 20 तोळ सोनं घेतलं. ते सोनार होतं माझ्या वयाचं. तुमचं एवढं बिल झालंय म्हणलं, बिलाला दवाखान्यात चला म्हणले. गाडी प्रभूची आहे ना, बिलाला दवाखान्यात चला. आता दुकान बंद करायला पाळी, पण ही ना म्हणला एकदम 20 तोळ्याचं गिराक. आणि म्हातारं गेलं बाबा गाडीत बसून. त्यावेळेला ती मुलगी उतरली, ती सरळ गेली दवाखान्यात. आता ड्रायव्हरचं काम काय गाडी लावायचं होय का नाही. मागचं दारू काढलं, म्हातारं उतरलं, म्हातारं बी सरळ निघालं. तिथं व्यवस्थापक होतं, आजोबा सरळ नाही जायचं. मग पाडीत केस पेपर केल्याशिवाय तेला घातलं पाळीत. ही पोर इकडनं चढली 4 पायऱ्या, डॉक्टरच्या पुढ्यात गेली आणि तिकडं 4 पायऱ्या उतरून पशारच झाली. आणि म्हातारं सोनार पाळीतनं पुढं सरकत आलं. डॉक्टर पशी आला, काढा केस पेपर म्हणा. तुमचा केस पेपर कुठं आहे. ते म्हणला केस पेपरला मला काय झालंय. मग कशाला आलास. अहो तुमच्या पोरीने 20 तोळ सोनं आणलंय, बिल न्याय. हे बघा म्हणलं असं नग नेल्या. मग तुम्हाला सांगतो, डॉक्टर म्हणला आता 10 तोळ्यात तू सोस. मी 10 तोळ्याचं सोसत, ती पोरगी माझी नव्हत. तुला बी तिने चकिवलंय. लोकाचा मेंदू फाडणारी आपल्या मेंदूला खराब असते. तुम्हाला आता वाल्याकोळ्याबद्दल सांगितलं. वाल्याकोळी मूळचाच खरा वागणार आहे.
संगतीत संस्कार होईल तसा माणूस होतोय ना. भुयाच्या बरोबर आमचं पोर माळखऱ्याचं गेलं खिकडी धरणारच ना. घरला आणायचं नाही खरं धरायचं शिकणारच ते. गंमत अशी आहे, अजामिळ ब्राह्मण काय श्रोत्रिय ब्राह्मण होता. कसा होता? आणि धसाड स्त्रियांच्या संगतीत लागल्यामुळं काय झालं? पतन झालं का चांगलं झालं? मांगणी स्त्रियांच्या मागा लागला. ब्रह्मचारी असणारा गडी आणि धेडवाड्या जाऊन झाला दोरखंड वळायचा धंदा केला. मग आता तुम्हाला मी कसली चाचणी म्हणालो मगाशी? ही डीएन चाचणी आश्चर्य आहे बघायची. संगतीताची होती. संगतीमध्ये श्रोत्रिय ब्राह्मण नष्ट झाला आणि संगतीमध्ये एक गुंड ज्यानं देवाचं चरित्र लिहिलं. पुराण प्रसिद्ध बोरले वाल्मिक नामे तिन्ही लोक असं कोण म्हणलं? हरिपाठात माऊली म्हणले. त्या वाल्मिकाचं रोज गाणं म्हणाय मला सांगितलं सगळ्या वारकऱ्यांना. हे त्याचं नारदानं DNA सगळं मागचं चोरी करायचं बदललं. हा सांगतो बदला लागते महाराज. यातलं आतलं कुठलं सारखं नामस्मरण करायचं. म्हणून काय म्हणतात ते? सदा नाम घोष करू हरी कथा. 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 हे सदा चित्ता समाधान. हे सदा चित्ता समाधान. हे सदा चित्ता समाधान. सर्व सुखे यारो सर्व अलंकार. सर्व सुखे यारो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा. हे नामस्मरण सुद्धा DNA बदलते. हा सांगतो लक्षात ठेवायचं. सारखं म्हणायचंय. कसा नेम आहे? सततं कीर्तयंतो माम एतंतसे नमसंतसे माम भक्ती. असं ना नित्योक्त उपासते तरी कीर्तनाचे निनटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायचित्तादी जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळाली तीर्थे ठायावरून उठली. यमरुखीची कुंटली राठी आगवी. यम म्हणे कवनाचे यमावे. दम म्हणे कवनाचे धमावे. तीर्थे म्हणती काय खावे जो सोखदाचे नाही. असं हां पुढं ऐसे माझेनी नाम घोष गौरवे नाहीची करती विश्वास. असं हां अवघे जगती महासुखे. सुख आणि महासुख.
डमोक आणि गंगा, गंगा आणि समुद्र. 10-12 वर्ष राम जन्माला याच्या आधी पाऊस लागला आणि समुद्र आटला का नद्याच पाळल्या. समुद्र आटत नाही. पहिला नेमका काही एखादेन वैकुंठा जावे, तीही वैकुंठची केले आगवे. मग आता ह्यो DNA त्यांनी जगाचा बदलला का आहे नुसत्या एका जीवाचा. तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. DNA बदलता इथं आलं की पंढरला गेलं की म्हणून माणसं पंढरला येत नाहीत आणि कीर्तनला बी येत नाही का. देव हाय तिथं तिथं देवाच्या विरुद्धची पार्टी आहे काय, नुसती देवाचीच आहे हाय ना. ती विरुद्ध पार्टीची आहे ती ह्या मांडवातनं सुद्धा जायत नाही का सांगतो, बदलत जातील का. त्यांना DNA बदलू द्यायचा नाही. संस्कार म्हणतात त्याला, काय म्हणतात आमच्या भाषेत संस्कार म्हणायचं, इंग्लिशमध्ये DNA म्हणतात. आलं लक्षात तुमच्या. लवकर कळते मी इंग्रजीत सांगायचं. आता संस्कार म्हटलं की वाईट वाटतं, महाग वाटते. असो, मला काय सांगायचं तुम्हाला, तर जीवाच्या ठिकाणी जो पण हळू ब्रह्मपणाचा ठसा उठवणारे, म्हणून ते म्हणतात संसार तो कोण लेखे. हेच इथं येत्यात, थोडे दिवस काढत्यात आणि निघून जातात. असंच ना. बाजारासारखा मंगळवारच्या दांडगी गर्दी, सकाळपासून गर्दी होती तशीच संध्याकाळपर्यंत होती. येणं जाणं चालू होतं काय, नुसती पहिली आलेलीच होती. येती बी बरीच, जायती बी बरीच. त्याच्यामुळं दंगल दिसते तशी. आताही आमच्यात 135 कोटी 40 कोटीची दंगल दिसते. त्याला येणं बी आहे जाणं आहे का नाही. गर्दी दिसती का कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी नाही. न जायते व्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयाः, अजो नित्य शाश्वतो अयं पुराणो न हन्यते. हे तत्व आहे. नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनन्दति पावका, न चैनं क्लेदयन्त्या पुनः शोषयति च मारुताः. 700 श्लोक आहेत. चांगल्या चाली लावून पाठ करायचं आणि असं घटकावर श्लोक जरी म्हणलं तर माणसं चांगला ऐकतात. गीता आहे ती. आणि कानात एक अक्षर घुसलं उद्धार आहे. ये गीतेचे अक्षरे घेतुलिका कर्णद्वारे, रिगते तितके होते पुरे अश्वमेधकी. काही नाही, काहीच नाही कळलं. अक्षर कुसलं तरी फळ आहे. आणि मागच्या 10 कल्पाचं पाप असं जात आहे. कुठलं, तैसा कानाच्या महाद्वारे गता गजर देत करी, ती सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. म्हणून सांगितलं तुम्हाला, करुणा काळाचा भजन करा. नेटान भजन केलं, कोल्हापूर जिल्ह्यावर भजन केलं माणसाने, झटका बसला नाही.
महाराष्ट्रात आम्हाला झटका कमी, देशात महाराष्ट्राला झटका कमी, जगात देशाला झटका कमी. दोषा झाली घे गे मारी, भेने पळती देशा जारी, न येते माघारी नाही उरी परताया. मग DNA बदललंय म्हणता का नाही म्हणता मला सांगा जरा आता. हा 10-5 माणसं असून टाळ वाजवा. टाळ वाजवायचा बंद करायचा नाही. तुमच्या टाळात जगाला चालायचं सामर्थ्य आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे लडबड नव्हं. वारकरी संप्रदायावर कोणतरी मूर्ख माणसं काय बी बडबडत्यात. हा शेंडासारखे ही ती गडी बी नव्हत आणि बाया बी नव्हत. काय नपुसंका पद्मिनीचे सोळे, वांजेशी डोळे, कैसे होती वांज बाईला डोळ काय कळायचं. तसं PhDच्या डिग्र्या घेऊन वारकऱ्याचं माप कोणी काढू नये. मी काय सांगतो, शिकलोय म्हणून या भानगडीत पडायचं नाही. हे बी शिक्षणच आहे. कीर्तन म्हणजे काय, लोकशिक्षण आहे. इथून बसून ऐका. आम्ही बायाबरोबर जाऊन गोंधळ घालीत बसत नाही. तुम्हाला लेखावं गोंधळ सुटायचं नाही कायदा माहीत असला तरी. हा जेवढे उच्च शिक्षित माहीत आहेत तेवढे उच्च गुन्हेगार आहेत. आता किती माणुसकीला सोबत न्याचे गुन्हे करणारी माणसं आहेत. आमच्यातल्या सामान्य माणसाकडून गुन्हा झाला तर पाय घसरून पडल्यासारखा चुकून होईल. अजून खेड्यापाड्यात माणसं कसे आहेत, देवासारखे. ह्या समोर बाया येतात आमच्या, याने जन्म देऊनच पुरुष जन्माला आलेत ना. पण एखादा माणूस भुक्यालेला असला तर बिनवळखीचा आहे ग बसतील का? दारात बसून खाऊन जे कर पोट भरून दे म्हणतील. हां मग देव ह्यालाच देवपणा म्हणायचं का दुसरं? हां शोच देवपणा. आणि तो अजून ह्यांच्या धर्मशीलपणा. धर्मशील म्हणजे धर्माचं शील आहे. धर्म म्हटलं की काही ना वावडं वाटतंय, पण पोरं शिकवून शानं करावी ह्यो मास्तराचा धर्म आहे का नाही? खरं सांगा बघू. हा का पेन्सिल घ्यायचा एवढा धर्म? आता जी मुलं शाळेत आहेत ते ह्या देशाचे भावी नागरिक आहेत का नाही? हां कोण कुठला संध्या करेल, कोण कुठला संध्या करून राजकारण होतं, कोण व्यापार करेल, कोण काय करेल. पण ती मुलं जिद्दीने आपली कर्तबगार व्हावी. कर्तबगारपणा बांधवून देण्यासाठी शिक्षकाची गरज आहे का नाही? तो कर्तबगारपणा जर आमच्या पोरातने आणला असता तर आमची पोरं नोकऱ्या लावा म्हणली असती काय? उद्योग मोठा उभा केला तर पैसे जास्त मिळतील महाराज का नोकरीत पैसे जास्त मिळतील? कुठे मिळतील? मास्तर वय तर भडंग केल्याला बरं. चहा आणि भडंगात मास्तरच्या डब्बल पैसे. रोजचं रोज रोख. महिनाभर कोण ग बसणार? एका मास्तरची गोष्ट सांगतो, दोस्त आहे तिची, आणि भजन घेतो ते लांबड लावानं. अभंग राहतोच आता बाजूला. सगळा अभंग सुटत नाही. आता मी अभंगात बघाय बी नाही अजून. एक मास्तर होता, जन्माला आला आणि आई बी. बाण कसा जतन करायचा? कसं तरी कोणतरी शेजापाजाऱ्यांनी बोळ्यान दूध घालून जतन केलं. आता दुसरं लग्न करायला पाहिजे का नको? केलं दुसरं लग्न. त्या पोरला मॅट्रिक शिकून मास्तर केला. काय केला? लगीन लावलं आणि नेऊन एका शहरात सोडला. कुठं सोडला? आता तुझा पगार, तुझी बायको, ही भांडी मेन घेतलेल्या, तुझी पाहुण्याने दिलेल्या, तिचा संसार थाटायचा. तुनं इकडे काय माझं उत्पन्न आहे काय बघायचं नाही.
मिळीव तुझं तू खा, इस्कट काय बी कर, सावत्र आहे, निभावं लागणार. माणसं सुद्धा कशी आहेत बघा, सांगतो तुम्हाला. झालं तिथे नेऊन सोडलीच सुनासकट. पहिला पगार घेऊन आला तेव्हा पगार किती होतं? 60 रुपये पगार होता त्याला पहिला. आणून बायकोच्या हातात दिला. काय करायचे बघ. ती म्हणली सायकल घे आणि तुला ज्या बाणशाळा शिकवली त्याला 40 देऊन ये, इसात कसं जगायचं आम्ही बघूया. कुणाला अगं हिसात काय करायचं म्हणलं, घराचं भाडं हे ते बघायला म्हणले. पण जेनं शिकवलंय त्याला काय द्यायला पाहिजे का नको? काय म्हणता? तो बाबा तुला काय सांगितलं तर म्हणाला तू इकडे येऊ नको म्हणून. ती बाई म्हणला जेवाय वाडी ना मला, हे तुझ्या 12 देऊन ये जा म्हणली. म्हणलं अरे 20 रुपयेच काय काय करते ती करून द्या म्हणलं. तिच्या बाकडं नाऊन वाढवतो, लांबड नको. घरात आल्या म्हणजे असा पुढं काय करायचा. हे बघ, या कांद्याचं, या बटाट्यातून, एक लसणाचं टिकी घे 2-3 आणि त्या पारावर टाकून जा म्हणजे जातात सायकलनं निघाली. कुठं ती म्हणला तिने 3 ठिकी इकली, 10-15 रुपये आणले. किती नफा? 15 रुपये आणला. माझं डोसकंच फिरलं म्हणला. आता बाई जर रोज 15 रुपये कमवाल तर म्हणला 15 ते 45 तर 450 होणार नाही, माझं 60. मी मास्तर शागत बाई. अवघड आहे का नाही? अंगात धमक असावी. उगाच बाबाच्या टपण्यासाठी रडत्यात, 10 गुंठ्यासाठी मारामारी करतात. एखादा हात तुटतोय, एखादा पाय तुटतोय, हायकोर्टामध्ये जात्यात. कमी त्याला वकील असते देतात, हाय ते तिथं पडल्या. शहाणपणा म्हणतात त्याला. खाईन तिकडे म्हणून सोडण्याचा विषय लई लांबट लावायचे नाही. लई भांडण गेलं तर डोसक्यान कोर्टात करायचा. तर काठी तरी आणूच. काठी कवा उचलाय सांगतो. पाया पडलं तरी मी मागं जाईना झाल्या, मग मानगुटा घ्यायला लागतं. हा सांगतो कवा. आणि मध्यम आहे ती माणसं कट काढतात. लक्षात ठेवा, दमदार माणसं अंगावर जाईत नाहीत. सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे. तेव्हा सासऱ्याला 40 एकर जमीन घेऊन दिली. किती? कुणी? सुनेने घेऊन दिली. हिच्या मला म्हणला महाराज तोंडाकडे कसं बघायचं सांगा. मला 8 पोरं झाली, ऑपरेशन नाही तो काळ हो. ही गंड पोरं 8 झालीत म्हणला. 40 एकरात 7-8 हिरी पडल्या. ही बी मेंढ्या आहेत म्हणला. जे मळत्यात ते काय तिथं नेऊन टाकतात. कुठं झालंय काय काय झालं विचारित नाहीत, काही नाही. आता असा बी जन्म गेला आणि भांडत बी जन्म गेला. मग कशाला किंमत द्यावी? साजूकपणाला द्यावी कशाला? काय होते का? आदरट होया पैते तरी वाळूचे रत्न परते, उजू आयुष्य तरी मारी ते लोभू करी. दुसरी सांगतो उलटी. आदरट झाल्या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठीशी तांसू पालटे तैसा. असा संसार कळलाय संतांना, म्हणून ते म्हणतात संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे वाळता हा धर्म केला
संसाराच्या नावे घालेली वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालेली संसाराच्या नावे घालून या शून्य बायकाबरोबर मारून टाकली. शून्य म्हणजे काय? जिथं काय करायला लागत नाही त्याचं नाव संसार. तुम्ही मगाची प्रारब्धान होतोय म्हणला सांग मग होय ना. मग उगाच घ्याचं दूध इकायचं आणि मोकळं व्हायचं. काय उरलं म्हणायचं नाही, काय गेलं म्हणायचं नाही. असलं तर दैवात येतं, नसलं तर जातंय. समजा इकट मिळवलं, दुसऱ्यानं उसने एकदमच नेलं देतो म्हणून, तो आलाच नाही, काय करता? हां मी आहे महाराज, तुम्ही यायचा महाराज. महाराज 2 शर्टाचं कापड द्या म्हणलो, नाही म्हणणार तुम्ही. नाही मागालो तर नोटीस काढणार. एका महाराजाला दुसऱ्या महाराजाने नोटीस काढली, ही बातमी नको म्हणून गप बसणार. काय आधी गुतूने मग कुतूने असं म्हणाय ना. मग असं होतंय. सांगतो तुमच्या लक्षाला बघा. काय करणार? कीर्तनकारान ॲडव्हान्स घेतली आणि कीर्तनला आला नाही, काय करता? तेच करणार. दादा पाटील मनमाडकर, दादा मनमाडकरच ना, गायबाई मनमाडकरचा मुलगा, तत्वज्ञाना पेढी केलेला माणूस आहे. त्याला आम्ही एकदा बेळगावला कीर्तनाला सांगितलं, कोवाडला. तो येणार म्हणून 1,00,000-2 लाख माणसं गोळा झाली. किती जेवण? भात तुपातला, चपात्या तुपातल्या, कालवण तुपातलं पाहिजे म्हणला. सगळं बामणाचा आचारी लावून करून ठेवलं. आणि ती माणसं बघितल्या, कोण प्रवचनला बसन आणि कीर्तनला व्यवहारायचं बघिना. भाऊसाहेब पाटील मला म्हणला, पांडुरंगात आहे तुझं तू बघायचं म्हणलं. मी तर टाळ वाजवतो बघ, आता पिठी घेऊन पुढ्यात बसतो. लईचं माझं आहे म्हणला. काय म्हणतं कुणाला तो? त्यातनी कोण मनमाडकर माहीत आहे म्हणलं. आत आहे तेवढ्याचनीच माहीत आहे. तुझ्यातनी बेळा त्याची काय माहिती आहे? ही बाहेर आलेली आहे त्याची काय माहिती आहे? मनमाडकर कोण फुलाण्या कोण? खरं म्हटलं मला त्या तुपातल्या पोळ्याने भात पाहिजे हो म्हणलं. ते खाण्याच्यावर मी कीर्तन करणार नाही. हा त्याचं कीर्तन मी करेन, त्या जेवण तुम्ही खाता होय ठग्या हो. सगळ्या पोळ्या खा कर म्हणला, कीर्तन तू कर. काय 2-4 आडव्या तिडव्या गोष्टी सांगितल्या, ती काही कीर्तन ऐकायची माणसं. पब्लिक बघाय बुवाला आल्यालं धांगड्या गोष्टी सांगून चांगलं 1 वाजवलं. जाताना सगळी माणसं म्हणली, भारी हा बुवा आणला. वर्षाचाच बोग तिने का बघितलं. तसं आमचा संसार तो कोण लेखे. लेखे शब्द अर्थ असा आहे, काय संसाराबद्दल गणित करायचं आहे. किती जरी टाचा घासल्या तर मोदी पंतप्रधान होतोय का, राहुल गांधी होतोय का, गडकरीमध्ये चढतोय, काय काय सांगायचं. असं झाले का नाही तर महाराष्ट्रात. किती साल अजित पवार उपमुख्यमंत्री झाला पण त्याला मुख्यमंत्री होता आलं नाही. ते रिक्षावालं झालं बघा मुख्यमंत्री. भांडणं कुणाची, फायदा कुणाला. नशीब असं, ह्यालाच नशीब म्हणायचं महाराज. आणि म्हणून एकडे लईचं वाकड बघायचं नाही. लई सत्यभामा आटली
आणि आणायच पाहिजे म्हणली स्वर्गात वृक्ष. आणि तो कसला वृक्ष आणला? पारिजातकाचा. रुक्मिणीच्या अंगणात लावला. तर त्या आईला त्या झाडाला बी काय अक्कल सुचली, लावला सत्यभामेच्या अंगणात. पाणी घालते ती आणि ते गेलं वाकडं होऊन उगावतो रुक्मिणीच्या अंगणात. आणि त्या झाडाची फुलं पडलेली वावायची असत्या. झाड हिच्या पडल्यात आणि फुलं तिच्या पडल्यात. तो देव बी असला आहे. म्हणून संसाराबद्दल न बोललेलं होय ते होणारच आहे. काय किती तानातान केली तर होयाचं ते. म्हणून म्हटले ठेविले आनंद ते तैसेच राहावे. आता मला सांगा ह्या निवडणुकीचं कुणाचं काय म्हणजे खरं पवार साहेब एवढं टेन्शन कुणाला भारतात आहे का सांगा? राहुल गांधीला तरी आहे? शरद पवारला टेन्शन या निवडून जास्त झालंय का कमी आहे खरं सांगा? घरातल्या घरात बांधलं लेख उभा सून उभा नको म्हणायची पंचायत. पोरग उठलं दुसऱ्याच्या नादाला लागलंय. बातरी सळा कुठा तू काय करील याचा पथ्या नाही. म्हणून आता गंमत अशी सांगतो ह्यालाच म्हणायचं कर्म आणि त्या कर्माचा भोग. मग आता जसं ज्या वेळेला येईल तसं निवांत राहायला बरं का. कसं नातानी ती बी गोष्ट जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे संचिताचे नको खेद करू जमलं तर राम राम मन आवडीनं भावे हरिनाम घ्यायची तुझी चिंता द्यायची. मग तुझं सगळं कर्म वर्म बदलून तुला मग राजा बी करून ठेवी. एवढ्या ज्ञानोबाची सांगते चोकामेळा संत सेनानावी गोरा कुंभार संत धनाभाई ह्यांची याची सुद्धा आहे. कबीर त्या काळात, रोहिदास तांबार त्याच काळात, सजन कसाई त्याच काळात. आणि ह्या सगळ्यांना अभंग लिहायला लावलंय आणि सगळ्यांनी अभंगलेले. चोखोबाच्या बायकोनं अभंगलेले आहेत का नाही? हा चोखोबाच्या बायकोनामुळे पोराणी नामदेवाच्या सगळ्या कुटुंबाने लिहिल्या. आता मला सांगा सगळ्यांनी असा अभंग लिहून काढल्या. संत सेनानाव्याचा अभंग आहेत, गोऱ्या कुंभारचा अभंग आहेत, पुन्हा कबीरांचा अभंग आहे, जनाबाईचा अभंग आहे. आणि ते सगळ्या समाजाला मान्य झालेत का अमान्य झाल्यात? हा मग 700 वर्षापूर्वी ते मान्य झालं आणि 400 वर्षानंतर 300 वर्षानंतर तुकोबाऱ्याने लिहिलं. किती? आणि तेच का बुडवायची पाळी? मला जरा ह्यातला रोग सांगता. मनशीला ती सेवा करतो काय माझं म्हणणं नाही, पैसे मनशीला ते देतो, पण यातला रोग सांगावे बरोबर. त्यावेळेला हरिजनाने अभंग लिहिलेले चालले, जनाबाई दाशे तिनं लिहिलेले चालले, तुकोबाराचे अभंग बुडविले पुढं. कारण कुणी बुडविलं? कुणी कुणी बुडविलं? माझ्या कोणी बुडविलं? गप बसल्या बघा. रामेश्वर भट्ट पुढं होता नावाला. कोण? समोर एक बुवा होता. कोण तो? काय त्याचं नाव? मंबाजी गोसावी. आणि भाऊबंदकीतले घर होतं. कुणाच्या? भाऊबंदकीने खरं चिडवलं ते प्रकार. कारण तुकोबारायांच्या पाठीमागे एवढी माणसाने एवढं विचार घट्ट मांडले तिने काय, आणि त्यांचा झालेला उत्कर्ष बरा वाटला नाही. मग तुकाराम महाराजांनी तिथं भांडणं करीत बसले का डोंगर धरला?
त्या वया तारल्या जळी दगडा सहित वया तारी येल्या जैश्या लाह्या. हे काय तिन्हीच वर्णन केले. निळोबाऱ्याने काय वर्णन केलंय? उदका माझी वया रक्षुनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा. मग सावकर की लागण केली ती गेली. सगळं गेलं सगळं सोडून दिलं. आणि भामचंद्र धरला भंडारा घोराडा 3 डोंगरात जाऊन बसवले. देवानं सांगितलेलं होतं तुम्ही अभंग राहिले ते लिहा म्हणून. आणि अभंगलेच राहिले निवान कुठं. आणि ते बी बुडवून टाकलं. बरं झालं का काय झालं. मग देवानं तरी आज बुडवल्या उद्या काढायचं का नाही. हे नाही एवढी का वड धरली. बुडवायच नव्हतं म्हणले असते. 13 दिवसांनी काढलं तरी म्हणतात बुडल्याला वराला म्हणायला तयार नाहीत अजून. लोकांना संशय का कसा आहे. बर दारबा पिऊन यासनी ही भानगड कशाला पाहिजे. बुडवलं नाही तर काढलं नाही तर लिहिलं नाही तर फाकांड झाला. आम्ही माळकरी खुळसाटपणानं भजन करता असा असं ना तिकडं. तुमच्यावर दारू पिऊन हायदोस तरी करीत नाही. मार्केटने पण माणूस मार्केटला तर बरं आहे का नाही. नसून दे भाविक तिकडं. लिंबाचं झाड असून दे सावरीचं असून दे मुळीचं असून दे भेंडीचं असून दे. एकदा रस्त्याच्या कडेला गावलनी तांबडा पट्टा पडला की कोण हात लावते का नाही. तर माळ अडकून गप बसायचं. देव काय करेल ते करेल. काय सांगतो लक्षात तुमच्या. मग तिने संसाराबद्दल लेखन सोडलंय. कोणी आम्हा सखे हरिजन. सखे हरिजन कोणाला म्हणायचं. तर सखा कोणाला म्हणायचं. गुरु सखा देव सखा. बाप सुद्धा सखा म्हणून एक सांगतो लक्षात ठेवायचं. त्यांचं कर्मानं जन्म आहे. एक तर मुलगा त्याचं फेडील नाही बाप त्याचं फेडील. कोणाचं मुलाचं. इथं कर्माचा ऋणानुबंध आहे. पण तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर ते ब्रह्म तू आहे असं सांगणारे कोण. श्री गुरु. ते ब्रह्म तू आहे. शरीर उपाधी. उपाधी असल्यामुळे एका आईला 4 लेकरं असल्यामुळे ओळखीसाठी नावं वेगळी वेगळी ठेवली. पण मुलं तिचीच का नावं. मग ओळखीसाठी तुमची माझी नावं भिन्न झाली. कुळविळाशी भिन्न झाली. एका बुडक्याला होईल त्याला त्या झाडाला कुळ असं म्हटलं जातं. काय एवढं फरक बी नाही त्याचा. असं नावानं भिन्नत्व आलं. मग 1000 घागरीत भरलं तर पाणी दूधगंगेचं होय ना. कुठलं पाणी दूधगंगेचं. ह्या घागरीत आणि त्या घागरीत फरक आहे का पाण्यात फरक आहे. मग कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत जे तुम्हाला सांगतो अंतःकरण स्थित असणारं चैतन्य आहे ते ब्रह्म आहे का कोण आहे. असं कळल्यानंतर स्त्री पुरुष हा भाव तात्विक व्यवहारापुरता आहे. कुठला. स्त्रियाही ब्रह्मच आहेत आणि तुम्ही पुरुषही ब्रह्म आहात. कीटक ही ब्रह्म आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरम. काय म्हणतात. परमात्मा सम सगळ्या. आता या माणसांचं पटना झालंय 17 पक्ष अमुक तमुक असं केलंय. एवढं लागतंय म्हणून केलं का यांच्या स्वभावान झालंय. बोलायचं बरोबर स्वभावान झालंय. पवार काँग्रेस फोडून मंत्री झाला. नवीन निवडून लढवली. बहुमत झालं नाही आणि काँग्रेसात गेला. कोणी सांगितलं तर
आणि 2 दिवस तिथं राहिला. सोना का आल्या ही परराटातल्या हिचं काय अध्यक्ष मग कराय म्हणला आणि वेगळा झाला. हाय चढलं आणि निवडणुकीत चढलं लागलं नाही आणि तिच्या वचनला गेला. शहाण्या माणसाला सांगतो मी तुम्हाला, पवारांची टिंगल करायची नाही. मला टिंगल करून मला कुणाची काय मिळणार आहे काय? निंदा करूच नाही कुणाची. मी काय सांगतो ऐकून घ्या. मग असं शहाणा माणूस सुद्धा कर्मात अडकत असला तर तुमचं माझं काय? शहाणे शिंतरे अडकतात, व्याहाने मोहारे आडाने अध्यक्ष झाला. राहुल गांधी म्हणला का नाही तुका पंतप्रधान शिकलेला अनप्याड आहे म्हणलं. अनप्याड असं सगळ्याचे डुसकी व्हाय ना काढतात त्याला. आता निवडणुकीत घात आली आहे बघा जमतंय काय. खरं कार्यकर्ते एका बाजूला आहेत नाही मतदार एका बाजूला आहेत. हा भारताचं झालेलं मी शकलं सांगतो, 2 शकलं झाल्यात. सामान्य माणसं एका बाजूला आहेत. मोदींनी फुकट खाय 2 वर्ष दिले म्हणली आणि देतोय म्हणली, पगार सुरू केला आहे म्हणली आणि ते बी काय ते देतो म्हणून आता जाहीर करतो म्हणला उद्याला आणि देतो म्हणला आहे. आता काय त्याच्या बाच्यातलं देतोय. आमचं तर आमच्या डोसक्यावर ठेवी आल्याचा नाही तर सुट्टीचा सूट कसे करायचे. आल्याचा शेंडा लावला की त्यालाच केचाक होते हो. तर ते आमचंच केचाक आम्हाला वाटेल का त्याच्या बाची एवढी स्टेट आहे. काय सांगतो ऐकून घ्या. पण आता तिथं ते खरायच पाहिजे असं वाटतंय. मी काय सांगतो ऐकून घ्या. धर्माचा हिशेब बघितला तर मोदी भावी पंतप्रधान व्हायला पाहिजेतच. कुठं काँग्रेसवाल्यांची आणि इस्लामातल्या गुंडांची हवा काढायची असली तर मोदीचं पंतप्रधान अजून 5 वर्ष व्हायला पाहिजे. कुणाचे? इस्लामापेक्षा सुद्धा माणसं काँग्रेस पक्षात जातीनं ब्राह्मण असले हलकट आहेत, आमच्या विरोधात आहेत. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ते टेप झालेलं वाजवून दावा कलेक्टरला दावा. मी त्याला बी सांगतो. माझ्या टिपणा आहेत कोणच्या काय काय केलंय ते. ही काँग्रेस 70 वर्षाशी निवडून आली. संविधान बदलणारी ही आधी की संविधान बदलणार एवढ्या लबाडीवर ही आतापर्यंत निवडून आली. आता संविधान बदलणार म्हणतात का नाही. हिने 104 वेळा बदलणार नामदेव महाराज. कुणी 395 कलमाची सगळी आमची राज्यघटना आंबेडकरांनी लिहिली आहे. परिशिष्ट कायचं आहे त्याच्या पोटात. आणि त्या 395तली हेनी 104 कर्म बदलल्या म्हणजे 4थाही बिघडली आहे का नाही. काय म्हणता. आणि त्यात मग हिंदूंची लावलेली वाट बी सांगेन चांगल्या चंद्रचूडसारख्या. तो धर्मानं भिन्न आहे आमच्या. हो चंद्रचूड जे भारताचं कोर्ट आहे आता सुप्रीम ते हाय खिरचर. त्याला आमच्या धर्मासारखे निर्णय नको आहेत. ते मोदीला ताप आणायला आले. कुणाला? तुमच्या डोक्यात आलं काय मी काय म्हणतोय. त्याचं बी 4 वावा चुकतंय पण ते मोदींनी त्या वाट ठेवून चाललं ना. कशावर? पब्लिकनंच ते दुःख सांगायला पाहिजे. मी सांगतो लक्षात ठेवा. मग आता ही जिनी बदलली आहे घटना तिने कशाला म्हणायचं हे बदलणार आल्या. तुम्ही 104 बदलल्यास हा मी 5 तरी बदलतो म्हटलं काय बोलणार को. मी काय सांगतो ऐकून घ्या. आम्हा सखे हरिजनमध्ये जो जीव आहे तो ब्रह्म आहे आणि गुरु आहे तो सुद्धा ब्रह्म आहे. ही गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी ते स्थिर होऊनी नुटी कवने काळी कृपा कटाक्षे न्याळलेले आपल्या पदी बैसवले. तू ब्रह्म आहेस म्हटले. हा गुरुनं मार खाऊन त्यालाच मालक केला म्हणायचं. काय म्हणायचं. कुस्ती शिकवणारा अशी टांग घाल आणि असा मार म्हणतोय. पुन्हा आपण मार खायचा गुरुनं आणि शिष्याला उराव बसवून घ्यायचा. तसं श्री गुरु व्यवहारात म्हणता कृपा कटाक्षे न्याळलेले आपल्या पदी बैसविले भा प्रक्मा देवरु विठ्ठले भक्ता दिले वरदान.
असो अशी व्यवस्था आहे. म्हणून सांगतात हे सगळं सांगणारा सखा का लगीन करून संसार करायला लावणारा बाप सखा कोणता? नात्याचा प्रश्न येत आता. अम्मा सखे हरिजन विठ्ठल माय बाप चुलता. असं नुसतं म्हटलंय का माझ्या विठोबाचा. माझा म्हणजे नाथा आलं कोणाचं? होय ना, माझी बायको, माझा मुलगा, माझा भाऊ, असं नाथा आलं. तसंच विवेका सागर. मग आता खरं सांगा, या संसार दुःखातून बाहेर काढणारा श्री गुरु का कोण? कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली. म्हणा पुढचं. विठोबाचा प्राण सखा. आता तुमचा प्राण आहे तो भगवंताशी अलग आहे का भगवंतच आहे? कोण आहे? अविद्या जोपर्यंत आहे शिल्लक तोवर हे कळत नाही. आणि अविद्येतनं जीव निसटला की काय होतो? ब्रह्माकार होतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती. शिवाजीरावचं कीर्तन चांगलं केलं म्हणून उपलाण्याला वाईट वाटायची काही गरज नाही. त्याने का शोक करावा? भावी पिढी शिकवायच्याच आहे. न सोचती न कांक्षती. कसं? आकांक्षा नाही, मला मानावं, मला काय द्यावं, माझा सन्मान करावा, माझा सत्कार करावा. वेडीवे माझी जडे वाचेच पाते केने पाडे, सर्वज्ञता जरी जोडे तरी वेडीवे माझे जडे. महिमा वाढला तो लोक वाटण चालू देणार नाहीत म्हणून खुळ्यासारखं वागावं म्हणतात माऊली. काय म्हणतात? वारकऱ्या कसं वागावं? सामान्य वागावं, लई भानगडीत पडू नये. लक्षात आलं मी काय म्हणतो ते? माऊलीने म्हटलंय तेच आम्ही डोक्यात घ्यायचं का त्याच्या पलीकडे जायचं? परिस्थिती असली तर खुळ्यासारखं वागायचं. तुकाराम महाराजांनी एकाने दोस्तान पेरावाच केला, पांढरा खड असा, आणि मग दुसऱ्या दिवशी कोळशाच्या राखत लुळूनच त्याच्या दारावनं गेले. कोणाच्या आईला कापडं सोयनं खाणकून टाकलं. उगच घेतली म्हणला. घेणारा तळमळला तू कोण? वारकऱ्यानं असं कशाला वागायला पाहिजे? वारकऱ्याचं भजन नेटाक असावं. त्याला तत्वज्ञान नाही कळलं तरी चालेल. राम राम म्हटलं आणि तत्वज्ञान खायचं. तत्वज्ञानी खुळसाटासाठी आहे का शहाण्यासाठी आहे? खरं सांगायचं. म्हणून वारकऱ्यासनी शहाणी म्हणतो का? ती उठली की हरिपाठ करतात, काकडा करतात, लई शहाणी म्हणते. आम्हासारखी कीर्तन करून एकदा वाकडी पडली तर काकड्याला उठत्यात. कोण हाक मारतोय महाराजाला कुठं उठीचं? चल. आणि त्या भजनात आनंद आहे म्हणून ते म्हणतात काळ ब्रह्मानंदी सरे. तुमच्यात आल्यावर कीर्तन सांगायचं का? आजच्या बाजारात मुरगुडा लई गर्दी होती ती ऐकते रे, तुडवून घ्यायची रे मला. आवडे उरे संतली मोक्ष कळला मुक्त झाल्यावर, अद्वैत तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. करुणी उची देहेची दान, आवडे कीर्तन नाम तुझे. ही आवड अनेक जन्मात टिकावी म्हणून आमचा काय झाले? आम्हाला मोक्ष नको. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. असं आहे. मग काय व्हावं? आवडी उरे संत. आमची आवड शिल्लक आहे. तुझी प्राप्ती झाली तरी सुद्धा आम्हाला प्रमाण काय? वर्षाच्या वर्षाला उसाचं पीक घेता बाजीराव काय? लावलेल्या वर्षी तेवढंच जमलं धावून दे तिकडे. सोड पाणी. ती नववरीच सोड पाणी.
तसं ही आवड शिल्लक राहिलेली आहे म्हणतात. यात मला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काय नाही. स्वप्नी नाही चिंता संसाराची, काय होईल पुढं. रात्री जाता दिवस, रात्र गेली दिवस गेला, काय गेलं तर मला कसलीच चिंता नाही. आता ईश्वराचं भजन करणं आणि आद्रष्टाप्रमाण मिळेल त्या भाग्यवणं संसारात. म्हणून तुम्हाला दांडग्यांची उदाहरणं सांगितली. लय जणांना पंतप्रधान व्हायचा आहे, ही जमाना नको, आमच्या डोसक्यात नव्हती ती, तिथे येऊन बसली. दांडगा आता वळवाचा पाऊस लागला, बिहातनी पाणी शिरलं, साप त्यात घोटाळला, ती वड्याच्या मागात लागली. कोण गुदमारत हो, बेडकान उडी मारली, त्याच्या मनगुटा बसला असं धरून. आता काय करते सांगा त्या पाण्यात. त्याचा कर्मकांडात कड काढायचा हा सांगतो. जेव्हा पाणी मुरगाळ फुलात पुढं गेल्या आणि मग पुढं पाणी दाबलं, काठाव का नाही, सापान उसाळी मारली. बेडोक म्हणला आता सडलं नाही. आता तेवढी पाठीमागं मारेल का पुढं? त्यानं सापाच्या पुढ्यात उडी मारली, त्यानं चाटक्यान धरला. कुणी काय वेळा आद्रेटाचं बिघाडलं तर बेडूक तुझा आवाज घ्यावं लागतं. म्हणून तुका म्हणे कर्मरेखा नुरंगवे ब्रह्मारेखा. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं, कसलीच चिंता करू नये, निवांत राहायला शिकायचं. विठोबा रखुमाई सफेद तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरसे भोजन. ब्रह्मरसाचं भोजन करायचं तर वारकरी त्याचं. म्हणून तुम्हाला मी पहिली संगत सांगितलेली आहे. संगतीमुळं माणसं काय होते, बदलतात, देवाच्या चिंतनानं बदलतात. तेने सदा चित्ता समाधान. पुढचं उत्तर आहे त्याचं काय, सर्व सुखेल्यारो सर्व अलंकार भजनाना आनंदी निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे. सांगा, देहीच विदेही भूगुलशा. काय संसारात आहे मग, खिंडता घवाने गा सिनलो येर झाले. अहो वरच्याला बैल असला तरी एका सीझनला ते राखतात. आता पेरीस्त बसतेला कोण राखतो? हां, ह्याच्या हातात ना त्याच्या हातात आणि त्याच्या हातात ना बाजार दावीतच फिरायचं ना. तसं तुमचं माझं झालं आहे. कुठला मागचा जन्म होता काय की कुठला, हे म्हणते तू मुसलमान, ते म्हणते तू ब्राह्मण. आता 10 मुसलमान आमच्यात जन्माला आली, आमच्यातली 10 त्यांच्यात गेली, तर तुम्हाला काय करायचं? कर्मकांडाचा नेम काय, मनाला बरं वाटेल तिथं जन्म होते. ज्ञानेश्वर महाराज भिक्षेला गेले पैठणमध्ये आणि कुलकर्णी पण असला असा वाटलं, बाहेर आले. मुक्ताईने विचार, दादा का थांबलास? हे बघ, ब्राह्मण असलं तसं असावं. म्हणली पुढचा जन्म तू इथं घे. कुठं? हे ऐश्वर्य भोगायला. तर एखाद्या मुसलमानाचं तुम्हाला बरं वाटलं तर त्याच जन्माला जाणार, बामणाचं बरं वाटलं तर त्या जाणार, आणि कुणाचं बरं वाटलं तर त्यात जाणार. मी काय म्हणतो लक्षात ना तुमच्या. आणि आता लोकशाही आहे, ठीक आहे नाही. लालू प्रसाद प्यारालवर सुटलाय तरी सुद्धा म्हणतोय मी पंतप्रधान झालं तर बरंच वाटतंय.
चोऱ्या केल्या म्हणून शिक्षा झाली आहे. त्या शिक्षेत आता याला घरला लावून दिलाय, थोड्या दिवशी सुट्टी भोगाय, तरी पंतप्रधान व्हावं असं वाटतंय. कोण कोण करील याला पंतप्रधान? जीव म्हटलं की असं आहे, आणि ब्रह्म म्हटलं की वासनेतून मुक्त आहे. लक्षात ठेवायचं. तेव्हा वासनेतनं मुक्त झालेल्या जीवाला देहादी प्रपंचाची भ्रांती नसती. जेने भ्रांतीपासून हिरतले, पुढं गुरुवाक्ये मन तुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया. कुणाला तरी गुरु करा, बिन गुरुचं राहू नये. एकलव्य कुणाचा मुलगा? नवा एकलव्य रामाच्या घराण्यातला आहे. कुणाच्या? एकसवा कुळातला आहे. खरं वाघाय खाणेरडा आहे, राजपुत्र मागायला ऐक नाही. मग त्याला मारायचं होतं नदीत बुडवून. त्याचा एकलव्यानं ज्यांना जतान केला तो भिल्ल त्याचा मित्र होता. कोणाचा? ते मला याला मारण्यापेक्षा मला द्या म्हणून त्याला जतान केला. आणि त्याला धनुर्विद्या शिकायचं कारण काय? मग पोरात 2 गुण असतात. आईचा एक गुण असतोय, बाबाचा बी गुण असतो. त्याच्यामुळं रावण एका बाजूला नैतिकतेला ढासाळलेला होता आईच्या गुणानं, आणि दुसऱ्यामुळं बाप पंडित असल्यामुळं 4 वेदाचा जाणता होता. तसं तुम्हाला सांगतो, ते एकलव्य तशी परिस्थिती आहे. घेतलं नाही त्याला. भिल्लाचं असं नाव पडलं, भिल्लान बाळ्या भिल्लाच म्हणली. लई मोठा गोंधळ आहे महाभारतात. कर्ण सूर्याचा मुलगा का कोणाचा? सूर्याचा. कोणाचा म्हणतात त्याला? सुतपुत्र म्हणतात. अहो तो उडून बघितलं तर असा आहे, नाहीतर सूतपुत्र असा आहे म्हणजे सारथ्याचा मुलगा. दासी सुत, दासीला मुलगा झालेला निनावी असतो, तसा त्याचा जन्म म्हटल्यावर किती त्याला अपमान सहन करावा लागला असेल कर्णाला. हे सगळं गुंडळून ठेवावं लागतंय. जन्म घ्यायचा आमच्या हातात आहे का कोणाच्या? मरायचं काँग्रेसच्या BJP-वाल्यांच्या? मी त्यातनी सांगतोय, देव मानू नका, खरं मरान तरी माना. जन्माला तुमच्या हातात सत्ता नाही. तुमचं असेल ते कर्म बघून ईश्वर तुम्हाला जन्म देणार. आणि मरायचं तरी सत्ता आपली कोणाची सत्ता आहे? ग्रासगिरी सत्ता नाही तुझी. म्हणून ते सांगतात मरायचं आपली सत्ता नाही. म्हणून ही भ्रांती आहे कुठली. कोण कसा जन्माला आला, कोण कसा जन्माला, कसा आला असेल असं. सगळ्यांना नाथ मारा म्हणतात. करा रे बापानो साधना हरीचे. महाराज व्हा म्हणावं म्हणून काय करू नका. धनी करणीचे. सगळ्यांनी भजना चांगला आहे, हो महाराज चांगला आहे, तो प्रवचन चांगला आहे असं म्हणायसाठी करू नका. ईश्वर सेवा म्हणून करा, समाज सेवा म्हणून करा. आणि नका पडू गावाळाच्या भरी. पुढं हे तुकाराम महाराज आहे. ते आहे थोरी. मग आता तुमच्यात मिसाळलं तर तुका म्हणे ब्रह्मरसे. ह्या कीर्तनात ब्रह्मरस आणायचा आता येतोयच का आणा लागतोय? होय सरसे भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती. पुढं संताचे संगती सर्व काळ काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संतली. काळ ब्रह्मानंद सरला आणि कळल्यावर पुन्हा जन्म घेतला तर पुन्हा भजन करायचं. मग 9 महिने गर्भवासाचं दुःख सोसलेलं बरं, 90 वर्षे भजन करायसाठी काय नाही सोसलेलं बरं? तरी पण सांगतो, ज्यानं भजन करून आयुष्य काढलेला विश्वास आहे देवावर, त्याला गर्भवासात दुःख होईल असं संतांचं मत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता
नाम तुझे. मग जन्मालायचं भ्याचं काय, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनु दाता. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची पुढं, नलगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे. पुढं प्रेम सुख घ्यावे या. म्हणून म्हणतात तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरते भोज, काळ ब्रह्मानंदी सरे आवडीवरे संतली. नुन्नेते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमचे विनुतसे. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी, झालो तराई पांडुरंगा विठोबा रखुबा. ओ राम